नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. चला तर मग मित्रांनो, प्रश्नाला सुरुवात करा. नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द केली आहे? उत्तर, इराण यांनी केलेली आहे. भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? उत्तर, गोवा राज्यात करण्यात येत आहे. गोवा राज्यात आयोजित भारत सौर ऊर्जा सप्ताह 2024 उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. कोणत्या कालावधीत गोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे? उत्तर, 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान. गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? उत्तर, निरंजन शाह यांचे देण्यात आलेले आहे. कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झालेले आहे? उत्तर, जम्मू आणि काश्मीरमध्ये मंजूर झालेले आहे. जम्मू आणि काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्था दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कुणी मांडले? उत्तर, नित्यानंद राय यांनी मांडलेले आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यानच्या सुमारे 1643 किलोमीटर सीमेवर तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेला आहे? उत्तर, म्यानमार यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? उत्तर, उमाकांत दानगट यांच्या खाली करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग कोणत्या कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहीम राबवण्यात आहे? उत्तर, 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान राबवलेली आहे. कोणत्या राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर, गोवा राज्यात करण्यात आलेले आहे. गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. देशातील कोणता उद्योग समूह हा 30 लाख कोटी रुपयांचा बाजार मूल्याचा टप्पा ओलांडणारा पहिला उद्योग समूह ठरलेला आहे? उत्तर, टाटा समूह ठरलेला आहे. डिस्टोड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदा कोणत्या राज्यात आढळून आलेले आहेत? उत्तर, हिमाचल प्रदेशमध्ये आढळून आलेले आहे. नुकतेच कोणत्या राज्यातील कामाख्या दिव्यलेख मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे? उत्तर, आसाम यांच्यात करण्यात आलेली आहे. देशातील पहिली डिजिटल राष्ट्रीय संग्रहाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे? उत्तर, तेलंगणा राज्यात होणार आहे. सध्या चर्चेत असलेला व्योममंत्र हा इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे? उत्तर, गगनयान या संबंधित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात किती कर्करोगाचे रुग्ण आहेत? उत्तर, 14.1 लाख इतके आहेत. ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या ब्रँड प्रोडक्शन इंडेक्स 2024 मध्ये हे अव्वल भारतीय ठरलेले आहेत? उत्तर, मुकेश अंबानी हे ठरलेले आहेत. ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या ब्रँड प्रोडक्शन इंडेक्स 2024 नुसार मुकेश अंबानी हे जगातील स्तरावर कितव्या स्थानावर आहेत? उत्तर, दुसऱ्या स्थानावर आहे. ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या प्रोडक्शन इंडेक्स 2024 मध्ये टाटा सेनचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी कितवे स्थान मिळवलेले आहे? उत्तर, 5वे स्थान मिळवलेले आहे. सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोणत्या देशात
कोकोनेका यांनी केला आहे? उत्तर रशिया यांनी केलेला आहे. रशियाचे ओलेगा कोकोनेका यांनी गॅनडी पालेडेका यांचा किती दिवसांचा अंतराळात राहण्याचा विक्रम मोडलेला आहे? उत्तर 878 दिवसांनी राहण्याचा केलेला आहे. रशियाचे अंतराळवीर ओलेगा कोकोनेका 7 जून रोजी अंतराळात किती दिवस पूर्ण करणार आहेत? उत्तर 1000. पहिले बिमस्टेक 81 चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर नवी दिल्ली. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.